हा, तर आता आपल्या समोर सादर होत आहे एक मनोरंजनाचा कार्यक्रम आणि सादर करते कुठे ये ना या ना एक साथ नमस्ते नमस्ते. मोबाईल म्हणजे काय रे भाऊ? मोबाईल म्हणजे असे एक यंत्र असते. म्हणजे शिवण यंत्र काय रे भाऊ? नाही रे बावळटा, ते एक असे यंत्र असते की जे आपल्या खिशात मावते. अच्छा, म्हणजे पाकिट का रे भाऊ? अरे तुला एक थोपाडीत देऊ का भाऊ? अरे ते एक असे यंत्र असते ज्याच्यामुळे आपल्याला दूर असलेल्या माणसाशी संपर्क साधता येतो किंवा त्याला संदेश पाठवता येतो. अच्छा, म्हणजे पोलीस मामांचा वॉकी टॉकी का रे भाऊ? अरे तुझ्या थोतरीत मारू का रे भाऊ? अरे ते एक असे यंत्र असते ज्याच्यामुळे आपल्याला दूर असलेल्या अनेक माणसांशी जोडून घेता येते आणि सगळे जग आपल्या असे हातात सामावले जाते. अच्छा, म्हणजे मी मोबाईल घेतला तर तुम्ही माझ्यापासून दूर नाही जाणार ना भाऊ? नाही. तुम्ही माझ्या जवळच राहणार ना भाऊ? होय. अरे चा, तुम्ही तर मला बुचक कळ्यात टाकलं. का रे भाऊ? तू म्हणतोस मोबाईलमुळे दूर गेलेली माणसं जवळ येतात, पण माझ्या मैत्रिणीचं तर उलटच झालं रे भाऊ. काय झाले? तिचं असं झालं, तिच्या मोबाईलमुळे तिच्या जवळची माणसं दूर निघून गेली. आणि तू म्हणतोस मोबाईल मध्ये सगळं जग सामावलेलं असतं, पण तिच्यासाठी मोबाईलच सगळं जग झालंय. आता काय करायचं बरे? अरे अरे, कुठे आहे तुझी ती मैत्रीण? कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे? ही ती माझी मैत्रीण भाऊ, मेरी. तेरी मैत्रीण मेरी? अरे अरे मेरी, इधर आ जाओ मेरी ताई. मेरी मैत्रीण, तुझी जी समस्या आहे त्यावर माझ्याकडे एक उत्तर आहे. काय बरे? एक काळ असा होता की जेव्हा आमच्या हातात मोबाईल नव्हते, पण तरी आम्ही खूप मजा करायचो. तुझा विश्वास बसत नाहीये? विश्वास बसत नाहीये? मोबाईल नसतानाही आम्ही मजा करायचो, यावर तुझा विश्वास बसत नाहीये? नाही. तर मग घेऊन जाऊया आपण हिला एका वेगळ्याच काळात. काय करताय गाईज? परी, तुझा मराठीचा प्रॉब्लेम आहे माहिती आहे आम्हाला, पण वाच ना नीट. लाल पुढे. हो बाई, लाल पुढे. लाल त्याचा प्रॉब्लेम आहे. लाल पुढे. 1 2 3 स्टार्ट. स्वागत करूया पटवर्धन फॅमिलीचे, स्वागत करूया पटवर्धन फॅमिलीचे. स्वागत. सॉरी, एवढंच बसलंय, कोऑर्डिनेशन नाही. आणि ये बाई ये. अरे काय एवढंच बसले, म्हणजे पुढची तयारी करणार आहे आपण. बरोबर फिरवणार आहे. खुशी पण आहे तुमच्या. खुशी पण आहे. अरे नाही, तू एवढी सेफ्टी का होतीस? तुला काय वाटलं आम्ही काय पळून गेलो का? हा भाई, असं नाही. तेरे सुख अब मेरे, मेरे दुख अब तेरे. ए पप्प्या, काहीतरी चुकतंय रे. काय बोलतोस? ते सुख दुख तेरे मेरे, तेच ठरलं. हा, नाही, सुख आपलं आणि दुःख पण आपलं.
सॉरी मी पण चुकतो. आलं तुझ्या लक्षात? अरे म्हणजे थोडक्यात काय की तुझे मायबाप तेच आमचे मायबाप ना. हा पण सगळे नातेवाईक नको, ते फार आहेत. अरे घरात जागा नसेल पण दिल में तो जगह है ना भाई. हाँ दिल दरिया बाकी सब समंदर है. वाह वाह वाह. मला तुझ्या बामुळं कळलं की बा असा पण असू शकतो. मग त्यासाठी एवढं नाही करणार. हे आनंदी, बरं झालं तू डिसिजन घेऊन टाकलास. मग काय 27 लोकांच्या 27 वेगळ्या डिश. कुठं करत बसा एवढं. आईचा वाढदिवस आहे ना, मग आईला जो पदार्थ आवडेल ना ते करायचं. आपण ना मसाले भात, पुरणपोळ्या आणि गुलाबजाम करूया. हे पदार्थ जगात सगळ्यांना आवडतं, हो की नाही? पण बाई मला एक प्रश्न पडतो, तुम्ही केवढे आहात? केवढे आहात तुम्ही? बाई तुम्ही पिक्चरला जाताना अख्खं थिएटर बुक करत असाल ना? ए भाई मलाही एक प्रश्न पडतो. हा तुम्ही जेव्हा फॅमिली फोटो काढायला बसता तेव्हा विधानसभा भरल्यासारखी वाटत असेल ना? नाही पण ऑन अ सिरियस नोट मला खरंच असं विचारायचं होतं की जेव्हा जनगणनेसाठी लोक तुमच्याकडे येतात तेव्हा त्यांची शाई संपून जात असेल ना? तुम्ही सिरियस व्हा ना यार. हा मला काय वाटतं ते 4 दिवसानंतर शेजारच्या घरात जात असतील ना जनगणना संपून. तुमच्या घरात लग्न किंवा मुंज असेल तर मंडपाऐवजी तो तंबू बांधत असतील ना सर्कशीचा. आणि कोजागिरीला मसाल्याचं दूध करायचं असेल ना तर दुधाचा टँकरच आणत असाल. व्हॉट नॉनसेन्स. शट अप. मग सांग ना, मग तुझ्या घरच्यांबद्दल सांग. काय सांगू. 1 आजोबा, 9 काका, 9 काकू, 8 भाऊ. That's it. बाकी काही नाही. बस बाकी काही नाही. बाकी काही नाही. फक्त 28. बाकी काही नाही. लोकांची बाकी 0 राहते, यांची 28 राहते. वरच्या होतं. 28 मिस कॉल आहेत. 28. हो घरातल्या प्रत्येकाने एक फोन केला असेल. बरोबर. 28 झाले. बरोबर. नाही, फक्त बाबूचाच 28 मिस कॉल. हा त्या भगवाननी फोन पिठाच्या डब्यात ठेवला होता, म्हणजे त्याला कळलाच नाही आवाज ते. थांबा मी आले. हाय बाबू, बोल. किती वाजता येताय तुम्ही? ते जेवण रेडी आहे ऑलमोस्ट. जेवण रेडी आहे? तुमच्या हॉटेलमध्ये ऑर्डर देण्याआधी जेवण रेडी आहे? येस बॉस. नाही पण विश आमची डिश तुमची असा रूल आहे ना तुमच्या हॉटेलचा. भाई तो विश आमची डिश तुमची. बरं जोक्स नको. एक महत्वाचं बोलायला मी तुला फोन केलाय. बोल ना. अगं तुझ्या आजोबांची तब्येत जरा बरी नाहीये. काय झालं? मी येऊ का? नाही नाही एवढं काही झालं नाहीये. मग काय झालं खरं सांग ना यार. अगं त्यांचं पोट जरा खराब आहे. ए बाबू प्लीज. आजोबांचं पोट परपेच्युअली खराबच असतं. त्यांचं पोट इतकं खराब असतं की त्यांना पोटदुखीचं औषध दिलं तरी ते खराब होतं. अगं हो पण आता ते नाही म्हटल्यानंतर 3 काकाही नाही म्हणायला लागलेत. अरे या चला. अरे चला पटापटा. खयाली पुलावकडून सावित्री अनाथाश्रमाला एक छोटीशी भेट. बाई आज सगळ्यांना आपल्यातर्फे पार्टी.